केंद्राचा अर्थसंकल्पीय बजेट आज सादर होत आहे। आपल्यासोबत बोलण्याकरता इथले काही स्थानिक पत्रकार आहेत व काही इथले नागरिक आहेत। दादा, आपण एक पत्रकार म्हणून आज या ठिकाणी जे अर्थसंकल्प जाहीर केला जातोय, कसं याकडे बघितलं जातं आणि आतापर्यंत जे अर्थसंकल्प जाहीर झाले काय आपल्या मागणीच्या त्या संदर्भात काय नेमकं सांगताय? तसं जर आपण पाहिलं की अर्थसंकल्प जाहीर होतो, त्याच्यावर टीका होते, पण सर्वसामान्यापर्यंत त्या खरोखर योजना पोहोचतात का हा मोठा विषय आहे। कारण काय झालं, आता सध्या सरकारने सगळ्यांनाच लाडकं करायला घेतलेलं आहे, पण ज्या मुख्य समस्या आहेत त्याकडे दुर्लक्ष होते। तर आपण जर सरकार जर टॅक्स घेत असेल नोकरदारांकडनं किंवा इतर लोकांना, आणि जे प्रामाणिक करदाते आहेत ते जर टॅक्स भरत असतील तर त्याचं त्यांना बेनिफिट काय मिळते, त्याचं बेनिफिट म्हणून त्यांना कमीत कमी आरोग्याच्या चांगल्या सोयी द्या। जसं परदेशामध्ये आपण बघतो, इंग्लंडचं उदाहरण घ्या, तिथे जर तुम्ही टॅक्स पेअर असाल प्रामाणिकपणे तर तुम्हाला तिथे आरोग्य सोयी मोफत आहेत, हॉस्पिटलला गेल्यावर तुम्हाला एकही पैसा द्यावा लागत नाही। तसं काही इथे जर झालं तर खरोखर अर्थसंकल्प खऱ्या अर्थाने तो एक चांगला ठरेल। आज अर्थसंकल्प जाहीर केला जातोय, कसं बघता आतापर्यंत अर्थसंकल्प जाहीर झालेला आहे, आज अर्थसंकल्प जाहीर कसं बघता? पाहिलं सकाळी अर्थसंकल्प जाहीर होताना केंद्रातून महिलांसाठी 3 लाख कोटीची तरतूद केलेली योजनांसाठी। ठीक आहे, महिलांसाठी आनंदाची गोष्ट आहे, परंतु एक बाब आपण जर पाहिली तर जे टॅक्स प्लेयर आहेत त्यांच्यासाठी टॅक्सची जी मुदत आहे ती देखील वाढवली गेली, TDSची मुदत वाढवली गेलेली आहे। जो 2.5 लाखाचा टॅक्स होता तो 3 लाखावर झाला। म्हणजे कदाचित सरकार जर उद्योगधंद्यांवाल्यांसाठी किंवा बिझनेसवाल्यांसाठी जर या टॅक्सचं जर चांगल्या प्रकारचं असं हे करत असेल, उपयोग करून घेत असेल, तर त्याच्यापासून जनरल सर्वसामान्य नागरिकांना देखील त्याचा पुरेपूर असा फायदा मिळाला पाहिजे असं मला तरी वाटतंय। आपण एक सामान्य नागरिक आहात, आज अर्थसंकल्प जाहीर केला जातो, एक सामान्य नागरिक म्हणून आपली काय मागणी या अर्थसंकल्पातून काय अपेक्षित आहे? आपलं सादर अर्थसंकल्प हे चांगल्या प्रकारे केलेलं आहे, पण एक टॅक्स पेअरला 3 लाखापर्यंत सूट दिलेली आहे, ते अजून 5 लाखापर्यंत द्यायला पाहिजे। कारण टॅक्स पेअर हा मेन आहे आणि त्या टॅक्समुळे आपले सगळे विकासाचे कामं चालतात, त्यासाठी त्याला मर्यादा अजून वाढवायला पाहिजे होती। बाकी बऱ्या प्रकारे झालेला आहे आणि शेतकऱ्यासाठी आणि गोरगरिबासाठी भरपूर तरतूद केलेली आहे। तर ह्याच्या प्रतिक्रिया होत्या, इथले खालापूर तालुक्यातील काही स्थानिक नागरिक होते, काही पत्रकार होते, त्यांच्यासोबत आपण संवाद साधलेला आहे। न्यूज स्टेट महाराष्ट्र, प्रसाद अटक, खालापूर, रायगड।